नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये जमावाची पोलिसांना मारहाण पाहायला मिळते। झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ही मारहाण करण्यात आलेली आहे। मृत व्यक्तीने फाशी घेतल्याचा दावा हा पोलिसांनी केल्याने जमाव हा संतप्त झालेला होता। किरकोळ गुन्हा दाखल करत पोलिसांनी घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील गावकऱ्यांकडून केला जातो। हे दृश्य आहे नाशिकमध्ये पोलिसांना जमावाने मारहाण केल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या इगतपुरीमध्ये ही घटना घडलेली आहे। झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी पोलीस या गावामध्ये पोहोचलेले होते आणि या पोलिसांना जमावाने मारहाण केलेली आहे। अगदी कपडे फाटेपर्यंत या पोलिसांना मारहाण करण्यात आलेली आहे। मृत व्यक्तीने फाशी घेतल्याचा दावा हा पोलिसांकडून करण्यात आलेला होता। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये किरकोळ गुन्हा पोलीस दाखल करतायत आणि त्यावरूनच हा जमाव संतप्त झाला होता। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने। किरण, हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? प्रथमेश, खरं तर इगतपुरी जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील ही संपूर्ण घटना आहे आणि या घटनेमध्ये जर बघितलं तर पोलिसांना मारहाण झालेली आहे। इगतपुरी तालुक्यातील एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेला होता। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सविस्तर अशा स्वरूपाची चौकशी करावी अशा स्वरूपाची मागणी गावकऱ्यांची होती आणि त्या व्यक्तीनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली याबाबतचा तपास करावा अशा स्वरूपाची मागणी केली जात होती। मात्र पोलिसांकडून जो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तो आत्महत्या केल्याचा त्यामध्ये दाखल करण्यात आला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गावकरी पोलिसांच्या एकूणच या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त करत आक्रमक झालेले होते आणि त्यावेळेला जो जमाव त्या ठिकाणी जमलेला होता त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला केला। कपडे फाटेपर्यंत पोलिसांना मारहाण झालेली आहे। तात्काळ त्या ठिकाणी इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी देखील दाखल झालेले होते। या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा देखील पोलिसांच्या माध्यमातून प्रयत्न झाला। किरकोळ गुन्हा दाखल करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला। मात्र तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा संपूर्ण जो प्रकार आहे तो उघडकीस आलाय। प्रथमेश, अगदी किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। Watch me,